नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीनियस कॉमर्स क्लासेस लोहा या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या सब्जेक्ट मधलं जे काही पहिलं चॅप्टर आहे फायनल अकाउंट, या फायनल अकाउंटचा आज आपल्याला पहिला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम अभ्यासायचा आहे। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण फायनल अकाउंट मधलाच सॉल्व प्रॉब्लेम पाहिला होता। ओके, तर आज आपल्याला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम पहिला अभ्यासायचा आहे। तो प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे बघा अमित भाई आणि नरेंद्र भाई यांचा। ओके, कोणाचा आहे? अमित भाई आणि नरेंद्र भाई। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही काय करा, हे जे प्रॉब्लेम आहे तुम्हाला मी स्क्रीनवर प्रॉब्लेम दाखवला बघा, ठीक आहे। तो प्रॉब्लेम तुम्ही काय करा, अगोदर म्हणजे व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्हाला मी स्क्रीनवर प्रॉब्लेम दाखवलाय, तो प्रॉब्लेम तुम्ही लिहून घ्या, जेणेकरून प्रॉब्लेम सोडवत असताना तुमच्या सोबत ठेवतो प्रॉब्लेम, मी तुम्हाला ते पद समजून घेण्यास, ते आयटम समजून घेण्यास काय होईल, मदत होईल। ओके, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण प्रत्यक्षामध्ये वेळ न घालवता प्रॉब्लेम सुरू करूया। तर प्रॉब्लेम पहा, पहिला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे, अमित भाई अँड नरेंद्र भाई आर इन पार्टनरशिप शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इक्वली। म्हणजे अमित भाई आणि नरेंद्र भाई हे दोन काय आहेत, पार्टनर्स आहेत, आणि याचं जे काही प्रॉफिट अँड लॉसेस त्याचं जे डिवायडेशनचं प्रमाण आहे, शेअरिंगचं जे प्रमाण आहे, सॉरी जे काही रेशिओ आहे, ठीक आहे, ती रेशिओ कसा आहे, इक्वली आहे। इक्वली आहे म्हणजे समान प्रमाणात ते नफा तोटा काय करून घेणार आहेत, वाटप करून घेणार आहे। पुढे काय सांगितलंय, फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ऍडजस्टमेंट गिवन बिलो यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट। म्हणजे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट काय करायची आहे, तयार करावयाची आहे, ठीक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी आपल्याला काय केलं आहे, ट्रायल बॅलन्स पुरवलेला आहे आणि सोबतच काही ऍडजस्टमेंट आहे, म्हणजे ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे। या ट्रायल बॅलन्स आणि ऍडिशनल इन्फॉर्मेशनच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे, ट्रेडिंग अकाउंट, पीएल अकाउंट, म्हणजे पीएल अकाउंट म्हणजेच काय, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आणि बॅलन्स शीट तयार करावयाचं आहे। तर बॅलन्स हे फायनल अकाउंट तयार करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक काम करायचंय की मी पहिला प्रॉब्लेम तुम्हाला शिकवला, पण पहिला प्रॉब्लेम शिकवल्याच्या नंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल आले की सर अगोदर तुम्ही ऍडजस्टमेंट सांगा, अगोदर काय करा, ऍडजस्टमेंट सांगा, जेणेकरून म्हणजे बऱ्याच जणांची म्हणजे प्रत्येकाची शिकवण्याची टेक्निक कशी असते, वेगवेगळी असते, ठीक आहे। तर निश्चितच आज आपण काय करूया, सुरुवातीला ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करूया आणि बाकी जे काही ट्रायल बॅलन्स मध्ये जे काही पद आहेत त्यांचे परिणाम आपण नंतर करूया, चालतंय। तर प्रॉब्लेम सोडवत असताना पहा, या प्रॉब्लेम मध्ये 6 ऍडजस्टमेंट आहेत। या प्रॉब्लेम मध्ये ऍडजस्टमेंट किती आहेत, 6 ऍडजस्टमेंट आहेत। त्यातले फर्स्ट पहा, स्टॉक ऑन हँड ऑन 31 मार्च 2019 वॉज व्हॅल्यूड ऍट 43,000। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी जी फर्स्ट ऍडजस्टमेंट दिलेली आहे आपल्याला, फर्स्ट ऍडजस्टमेंट, ती फर्स्ट ऍडजस्टमेंट कोणती आहे, स्टॉक ऑन हँड, म्हणजे हातात शिल्लक असलेला जे काही समजा माल आहे, मालसाठा आहे, ठीक आहे। तर 31 मार्च 2019 रोजी शिल्लक असलेला मालसाठा म्हणजे हे कोणता स्टॉक आहे, क्लोजिंग स्टॉक आहे। ऍडजस्टमेंट मध्ये जो क्लोजिंग स्टॉक, म्हणजे ऍडजस्टमेंट मध्ये स्टॉक विचारतात तो कोणता असतो, क्लोजिंग स्टॉक असतो। आणि क्लोजिंग स्टॉक म्हटल्याच्या नंतर या क्लोजिंग स्टॉकची इफेक्ट किती होणार, 2 होणार। क्लोजिंग स्टॉकची इफेक्ट किती होणार, 2 होणार। तुम्ही पहा, फर्स्ट इफेक्ट काय सांगितलंय, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला, कुठं, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला शो करा। आणि सेकंड इफेक्ट काय सांगितलंय, बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला शो करा। दुसरा इफेक्ट काय सांगितलंय, सेकंड इफेक्ट, की बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला। मग या ऍडजस्टमेंट नुसार आपण काय करूया, त्याचा इफेक्ट करूया। फर्स्ट इफेक्ट काय सांगितलंय, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला। मग सर्वप्रथम तुम्ही एक गोष्ट समजून घ्या, हे जे ट्रेडिंग अकाउंट आहे, आता या ठिकाणी मी पुढे दिनांक दिलेला नाही बरं का, याची डेट दिलेली नाही, डेट कशी लिहायची, काय लिहायची हे तुम्हाला एखाद्याची माहिती सांगणार आहे सविस्तर, तात्पुरत्या स्वरूपात फक्त समजून घ्या। हे ट्रेडिंग अकाउंट आहे, ट्रेडिंग अकाउंटची ही साइड जी आहे, ठीक आहे, ही साइड म्हणजे डेबिट साइड, आणि ट्रेडिंग अकाउंटची ही साइड म्हणजे कोणती साइड, क्रेडिट साइड। मग ध्यानात ठेवा, लक्षात ठेवा, इकडच्या साइडला आपण डीआर साइड म्हणूया आणि इकडच्या साइडला काय म्हणूया, सीआर साइड। ओके, तसंच त्याच प्रकारे पीएल अकाउंट म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, याचे पण इकडची साइड कोणती असते, डेबिट साइड, आणि इकडची कोणती असते, क्रेडिट साइड असते। मग इकडला आपण डीआर साइड आणि इकडल्या साइडला काय म्हणूया, सीआर साइड। ओके, मग क्लोजिंग स्टॉकची इफेक्ट किती होणार, 2 होणार। फर्स्ट इफेक्ट कुठं होणार, ट्रेडिंग अकाउंटच्या सीआर साइडला, म्हणजे या ठिकाणी आपण ट्रेडिंग अकाउंटच्या सीआर साइडला इफेक्ट केलाय बघा, बाय
क्लोजिंग स्टॉक किती आहे 43,000 म्हणजेच 43,000 रुपये. हा झाला फर्स्ट इफेक्ट. आता यानंतर याचाच क्लोजिंग स्टॉकचा सेकंड इफेक्ट कुठे होणार बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. मग ही आहे बॅलन्स शीट. दिस इज अ लिएबिलिटी साइड अँड दिस इज अ ऍसेट साइड. ओके, मग बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला या ठिकाणी दिले बघा आपण क्लोजिंग स्टॉक किती आहे 43,000. किती आहे 43,000 म्हणजे 43,000 रुपये. ही झाली पहिली ऍडजस्टमेंट. त्यानंतर सेकंड ऍडजस्टमेंट पहा, अनइन्स्युअर्ड गुड्स वर्थ 8,000 वेअर स्टोलन. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टोलन म्हणजेच काय चोरीला गेला, चोरी होणे. स्टोलन म्हणजेच काय चोरी करणे, चोरी होणे. ओके, मग या ठिकाणी काय झालं की अनइन्स्युअर्ड म्हणजे काय की या मालाचं जे आहे ठीक आहे या गुड्स म्हणजे काय वस्तूचं काय काढलं नव्हतं इन्शुरन्स काढलं नव्हतं आणि तो माल जो आहे ठीक आहे त्याच्या गुड्स आहेत त्याची वस्तू आहेत त्या काय झालेल्या आहेत स्टोलन म्हणजे काय झालेले आहे चोरीला गेलेले आहे. आता स्टोलनलाच आपण म्हणजे पर्यायी नाव ऑप्शनल नाव आपण काय म्हणू शकतो की थेफ्ट म्हणू शकतो. ठीक आहे, मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चोरीला गेलेला माल म्हणजेच स्टोलन गुड्स स्टोलन म्हणजे मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे चोरीला गेलेला माल जर असेल तर या चोरीला गेलेल्या मालाचे किती इफेक्ट होणार दोन इफेक्ट. काय सांगितले पहा, फर्स्ट इफेक्ट कुठे सांगितलाय ट्रेडिंग अकाउंटच्या सीआर साइडला. फर्स्ट इफेक्ट गुड्स स्टोलनचा फर्स्ट इफेक्ट कुठे होणार ट्रेडिंग अकाउंटच्या सीआर साइडला आणि सेकंड इफेक्ट पीएल अकाउंटच्या डीआर साइडला. सेकंड इफेक्ट कुठे सांगितलाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डीआर साइडला. मग यानुसार आपण परिणाम करूया या ऍडजस्टमेंट नुसार. फर्स्ट इफेक्ट कुठे होणार ट्रेडिंग अकाउंटच्या सीआर साइडला. या ठिकाणी आपण पहा ट्रेडिंग अकाउंटच्या सीआर साइडला इफेक्ट केलाय बघा बाय गुड्स कॉस्ट बाय थेफ्ट. किती आहे त्याचा अमाउंट 8,000. डायरेक्ट आपण आउटर कॉलम मध्ये घेतलेला आहे. हा झाला फर्स्ट इफेक्ट. आता यानंतर सेकंड इफेक्ट कुठे होणार पीएल अकाउंटच्या डीआर साइडला. मग ही आहे पीएल अकाउंट डीआर साइडला आपण इफेक्ट केलाय पहा टू गुड्स कॉस्ट बाय थेफ्ट. किती आहे 8,000. ओके, दोन ऍडजस्टमेंट झाल्या. त्यानंतर थर्ड ऍडजस्टमेंट पहा. थर्ड ऍडजस्टमेंट काय आहे क्रिएट आरडीडी ऍट 2% ऑन सन्ड्री डेटर्स. या ठिकाणी काय करायचं आहे की 2% आरडीडी क्रिएट करायचं आहे कशावरती डेटर्स वरती. ओके, परंतु डायरेक्ट ही डेटर्स वर जर आरडीडी ही ऍडजस्टमेंट विचारलेली असेल तर डायरेक्टली डेटर वरची जी आरडीडी ऍडजस्टमेंट आहे डायरेक्टली नाही सोडवायची. कारण का डेटर्स वर अजून कोणत्या ठीक आहे ना अजून कोणत्या ऍडजस्टमेंट आहेत ते अगोदर पाहायचं. त्यानंतर पहा 4 नंबरची एक ऍडजस्टमेंट आहे बघा. 4 नंबरची ऍडजस्टमेंट काय आहे मिस्टर पाटील आवर कस्टमर बिकम्स insolvent and could not pay his debts of 500 rupees. ठीक आहे ऑफ 500 रुपीज. ओके, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिस्टर पाटील हे काय आहेत कस्टमर आहेत म्हणजे काय आहेत ग्राहक आहेत आणि मिस्टर पाटील हे काय आहेत ग्राहक आहेत आणि त्यांनी जे समजा त्यांच्याकडून जी रक्कम येणे आहे ठीक आहे ना तर ते काय करू शकणार नाहीत ती पेमेंट करू शकणार नाहीत. कारण ते समजा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नादार झालेले आहे. इन्स्टॉलमेंट म्हणजे काय होणे नादार होणे. कारण ते काही इन्स्टॉलमेंट असल्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथं आपलं पेमेंट काय करू शकत नाहीत पूर्णपणे देऊ शकत नाहीत. मग याचा अर्थ या ठिकाणी ते जे आहे 500 रुपये जे आहे ते काय आहेत बॅड डेप्ट आहे. हे 500 रुपये काय आहेत बॅड डेप्ट्स. बॅड डेप्ट्स म्हटल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे बॅड डेप्ट्स हे ऍडजस्टमेंट मधला बॅड डेप्ट जो असतो हा कोणता असतो न्यू असतो. ऍडजस्टमेंट मधला जे आरडीडी असते हे कोणता असते न्यू असते. मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून कोणती डेटर्स वर ऍडजस्टमेंट आहे का नाही. 5th नंबर आणि 6th नंबरचे आहे का म्हणजे 5 नंबर आणि 6 नंबरचे ऍडजस्टमेंट आहे का बघा नाही. म्हणजे डेटर्सच्या संबंधित किती ऍडजस्टमेंट आहेत 2 आहेत 3rd नंबर आणि 4th नंबर. ओके, मग सगळ्यात महत्त्वाचं अगोदर काय करायची 4 नंबरची ऍडजस्टमेंट सोडून घ्यायची. ओके, बॅड डेप्ट्स. मग तुम्ही ऍडजस्टमेंट पाहू शकता न्यू बॅड डेप्ट्स. न्यू बॅड डेप्ट्स म्हटल्याच्या नंतर याचे इफेक्ट किती होणार 2 होणार. फर्स्ट इफेक्ट कुठे सांगितलंय फर्स्ट इफेक्ट बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला डेटर्स मधून लेस करा. फर्स्ट इफेक्ट काय सांगितलेला आहे बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला डेटर्स मधून काय करा लेस करा. आणि सेकंड इफेक्ट काय सांगितलेला आहे पीएल अकाउंटच्या डीआर साइडला म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डीआर साइडला ओल्ड बॅड डेप्ट्स मध्ये काय करा ऍड करा.
पीएल अकाउंटच्या डीआर साइडला ओल्ड बॅड डेब्ट्स मध्ये काय करा, ऍड करा, किंवा पीएल अकाउंटच्या सीआर साइडला, कुठं पीएल अकाउंटच्या सीआर साइडला म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या सीआर साइडला ओल्ड आरडीडी मधून काय करा, लेस करा. तर सर्वप्रथम आपण न्यू बॅड डेब्ट्सचा इफेक्ट करूया. न्यू बॅड डेब्ट्सचा फर्स्ट इफेक्ट काय सांगितलंय की बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला डेटर्स मधून काय करा, लेस करा. मग यासाठी आपल्याला काय लिहावं लागेल, डेटर्सचा अमाउंट लिहावं लागेल. ठीक आहे, मग डेटर्सचा अमाउंट किती आहे पहा. डेटर्सचा अमाउंट दिले बघा, ट्रायल बॅलन्सच्या डीआर साइडला दिले बघा. किती आहे सन्ड्री डेटर्स 28,700. किती आहे 28,700. मग काय करा, सन्ड्री डेटर्स अगोदर बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला इनर कॉलम मध्ये लिहा. या ठिकाणी आपण घेतलंय सन्ड्री डेटर्स बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला, ही ऍसेट साइड आहे. ओके, ऍसेट साइडला आपण इनर कॉलम मध्ये घेतले 28,700. मग न्यू बॅड डेब्ट्सचा फर्स्ट इफेक्ट काय करायचा आहे, डेटर्स मधून लेस करायचे. या ठिकाणी आपण लेस केलेत मायनस बॅड डेब्ट्स किती रुपये, 500 रुपये. ओके, 500 रुपये मायनस केल्याच्या नंतर किती येईल, 28,200 रुपये. ओके, आता 28,200 शिल्लक राहिली. मग आता काय करायचंय, या डेटर्सवर दुसरी कोणती ऍडजस्टमेंट आहे बघा, 3 नंबरची आहे. 3 नंबरची ऍडजस्टमेंट काय आहे की डेटर्सवर 2% काय क्रिएट करायचं आहे, आरडीडी क्रिएट करायचं आहे. मग 2% आरडीडी क्रिएट करत असताना 28,700 वर क्रिएट नाही करायचा, तर 28,200 वर क्रिएट करायचा. म्हणजे 500 रुपये लेस केल्याच्या नंतर जे अमाऊंट राहिलेला आहे त्यावर 2% आरडीडी करायचा आहे. मग काढा 2% आरडीडी बघा, 28,200 गुणिले 2 भागिले 100. हे शून्य हे शून्य कटले. ओके, बेदुनी 4, बेआठी 16 ला 6 हातचाला 1, बेदुनी 4 आणि 1 5. किती आले 564 रुपये. ओके, किती आले 564 रुपये. हे काय आहे, न्यू आरडीडी आहे. आता न्यू आरडीडी म्हटलं, न्यू आरडीडीचे इफेक्ट किती होणार, 2 होणार. पहा, फर्स्ट इफेक्ट काय सांगितलंय की बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला डेटर्स मधून काय करा, लेस करा. आणि सेकंड इफेक्ट काय सांगितलंय की पीएल अकाउंटच्या डीआर साइडला ओल्ड बॅड डेब्ट्स मध्ये काय करा, ऍड करा, किंवा पीएल अकाउंटच्या सीआर साइडला ओल्ड आरडीडी मधून काय करा, लेस करा. काय सांगितलेलं आहे, फर्स्ट इफेक्ट काय सांगितलंय की बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला डेटर्स मधून काय करा, लेस करा. हा झाला फर्स्ट इफेक्ट. आणि सेकंड इफेक्ट काय सांगितलंय, पीएल अकाउंटच्या डीआर साइडला ओल्ड बॅड डेब्ट्स मध्ये काय करा, ऍड करा, किंवा पीएल अकाउंटच्या सीआर साइडला म्हणजे क्रेडिट साइडला ओल्ड आरडीडी मधून काय करा, लेस करा. ओके, या ऍडजस्टमेंट नुसार आपण त्याचा इफेक्ट करूया. फर्स्ट इफेक्ट काय करायचं आहे, बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला डेटर्स मधून लेस करायचे. या ठिकाणी आपण लेस केलं पहा, लेस आरडीडी 564 रुपये, 28,200 मधून 564 लेस केले. आउटर कॉलम मध्ये किती येतात, 27,636. आउटर कॉलम मध्ये किती आले, 27,636. हे बॅड डेब्ट्स आणि आरडीडीचे फर्स्ट इफेक्ट झाले. ओके, आता सेकंड इफेक्ट करत असताना एक काळजी घ्यायची. एक काळजी कोणती की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओल्ड बॅड डेब्ट्सचा अमाउंट किती आहे पाहायचं. ओल्ड बॅड डेब्ट्सचं अमाउंट, ओल्ड आरडीडीचं अमाउंट ते पाहिल्याशिवाय पुढचा इफेक्ट करू नका. ओके, मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओल्ड बॅड डेब्ट्स किती आहे, 500 रुपये आहे. ओके, त्यानंतर ओल्ड आरडीडी किती आहे, ओल्ड आरडीडी असते बघा ट्रायल बॅलन्सच्या सीआर साइडला असते. मग ट्रायल बॅलन्सच्या सीआर साइडला पहा बरं, ओल्ड आरडीडी कितीला आहे, दिलाय पहा 2,700. 2,700. मग काय करायचंय, या ठिकाणी आपल्याला जर पीएल अकाउंटच्या डीआर साइडला परिणाम करावायचे असतील तर हे ओल्ड बॅड डेब्ट्स ऍड न्यू बॅड डेब्ट्स किती आहे 500, ऍड न्यू आरडीडी किती आहे 564. या तिन्हीचे कॅल्क्युलेशन किती येईल 1,564 रुपये. मग या 1,564 मधून ही ओल्ड आरडीडी लेस करणे शक्य आहे का, शक्य नाही. म्हणून काय करायचे की पीएल अकाउंटच्या सीआर साइडला याचे इफेक्ट करायचे. इफेक्ट का, या ठिकाणी ओल्ड बॅड डेब्ट्स, न्यू बॅड डेब्ट्स आणि न्यू आरडीडी या तिन्हीचंही कॅल्क्युलेशन किती आले 1,564 आले. मग यांच्यामधून ओल्ड आरडीडी लेस करायचं असते, परंतु ओल्ड आरडीडीचं अमाउंट कसं आहे जास्त, व्हॅल्यू कसं आहे जास्त आहे. म्हणून अशा वेळी काय करायचं, पीएल अकाउंटच्या सीआर साइडला इफेक्ट करायचे. कुठे करायचे इफेक्ट, पीएल अकाउंटच्या सीआर साइडला. आता पीएल अकाउंटच्या सीआर साइडला म्हणजे क्रेडिट साइडला इफेक्ट कसे करायचे हे स्ट्रक्चर पहा तुम्ही.
हे स्ट्रक्चर तुम्हाला बुक्स मध्ये मिळणार नाही बरं का, तयार केलं आहे आपण तुम्हाला समजावं यासाठी. पहा स्ट्रक्चर काय सांगितलंय. फर्स्टला काय घेतले पहा, ओल्ड आरडीडी. काय घेतलेलं आहे, ओल्ड आरडीडी. त्यामधून काय इनर कॉलम मध्ये अमाउंट घेतले, त्यामधून लेस ओल्ड बॅड डेब्ट्स. त्यानंतर आणखी लेस काय केले, न्यू बॅड डेब्ट्स. आणखी लेस काय केले, न्यू आरडीडी. ओके, म्हणजे ओल्ड आरडीडी मधून ओल्ड बॅड डेब्ट्स, न्यू बॅड डेब्ट्स अँड न्यू आरडीडी काय केलेला आहे, लेस केलेला आहे. मग त्यानुसारच आपल्याला काय करायचं आहे, इफेक्ट करायचा आहे. आता पहा या ठिकाणी आवाज बघा, हे पीएल अकाउंट म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. पीएल अकाउंट समजते ना, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या सीआर साइडला म्हणजे क्रेडिट साइडला पहा ओल्ड आरडीडी किती घेतले आपण अमाउंट, 2700 इनर कॉलम मध्ये घेतले. त्यामधून त्या स्ट्रक्चर नुसार काय लेस करायचंय, ओल्ड बॅड डेब्ट्स. आता ओल्ड बॅड डेब्ट्स म्हणलं की ट्रायल बॅलन्स मध्ये, ओल्ड बॅड डेब्ट्स असो की ओल्ड आरडीडी असो, हे कुठं असणार, ट्रायल बॅलन्स मध्ये असणार. मग ओल्ड बॅड डेब्ट्स काय करायचे, लेस करायचे. किती त्याचा अमाउंट 500 रुपये आहे. पहा आहे का ट्रायल बॅलन्स साठी या साईडला बघा बरं, आहे 500 रुपये. ते काय करायचे, लेस करायचे. त्यानंतर लेस न्यू बॅड डेब्ट्स. न्यू बॅड डेब्ट्स कुठं असतात, ऍडजस्टमेंट मध्ये. 4 नंबरचे ऍडजस्टमेंट आहे बघा, मिस्टर पाटील हे कस्टमर आहेत, ठीक आहे, जे की आपण डेटर्स मधून लेस केले आहेत बघा. ते 500 रुपये पण काय करायचे, लेस करायचे. आणखी लेस न्यू आरडीडी किती आहे, 564. म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ओल्ड आरडीडी मधून ओल्ड बॅड डेब्ट्स, न्यू बॅड डेब्ट्स अँड न्यू आरडीडी हे तिन्हीचे काय करायचे, लेस करायचे. लेस केल्याच्या नंतर त्याचे कॅल्क्युलेशन बाहेर किती, आउटर कॉलम मध्ये 1136 म्हणजे 1136 हे ओल्ड आरडीडीचे कॅल्क्युलेशन काय होईल, बाहेर. ओके, इथपर्यंत समजलं. ओके, आउटर कॉलम मध्ये किती आले, 1136 म्हणजे 2700 मधून या तिन्हीचं कॅल्क्युलेशन आपण काय केलं आहे, लेस केलं आहे. तिन्हीचं म्हणजे कोणतं, हे आपण काय केलं आहे, ह्या ओल्ड आरडीडी मधून लेस केलं आहे. आलं लक्षामध्ये. ओके, म्हणजे अशा प्रकारे आपण किती ऍडजस्टमेंट सोडवल्यात, 3 ऍडजस्टमेंट आपण सोडवल्यात. फर्स्ट कोणती, क्लोजिंग स्टॉकची. सेकंड 4 ऍडजस्टमेंट झाल्यात आपली. सेकंड कोणती, स्टोलनची. ओके, त्यानंतर थर्ड कोणती सोडवली आपण, आरडीडीची. आणि फोर्थ कोणती सोडवली आपण, न्यू बॅड डेब्ट्सची. ओके, अशा प्रकारे आपण 4 ऍडजस्टमेंट सोडवलेल्या आहेत, सॉल्व्ह केलेल्या आहेत. आता 5 नंबरचे ऍडजस्टमेंट पहा. 5 नंबरचे ऍडजस्टमेंट काय आहे, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस त्यामध्ये काय सांगितलं, रेंट 800 अँड सॅलरीज 300. ओके, मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे रेंट किती दिला आहे, 800 रुपये दिला आहे आणि सॅलरीज किती आहे, 300 रुपये. आता आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हटल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस किती इफेक्ट होणार, 2 इफेक्ट. फर्स्ट इफेक्ट काय सांगितलंय, ट्रेडिंग अकाउंट किंवा पीएल अकाउंटच्या डीआर साइडला. कुठं, ट्रेडिंग अकाउंट किंवा पीएल अकाउंटच्या डीआर साइडला पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मध्ये म्हणजे रिलेटेड एक्सपेन्सेस मध्ये काय करा, ऍड करा. रिलेटेड एक्सपेन्सेस मध्ये म्हणजे पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मध्ये काय करा, ऍड करा. आणि सेकंड इफेक्ट काय सांगितलाय, बॅलन्स शीटच्या लियाबिलिटी साइडला शो करा. कुठं, बॅलन्स शीटच्या लियाबिलिटी साइडला. मग यासाठी काय करायचंय, सर्वप्रथम ऍडजस्टमेंट कशावरती आहे, रेंट वरती आहे. मग रेंटचं व्हॅल्यू, रेंटचं अमाऊंट जे आहे हे ट्रायल बॅलन्सच्या डीआर साइडला आहे का पहा बरं. ट्रायल बॅलन्सच्या डीआर साइडला दिले पहा, रेंट किती आहे, 1500 रुपये आहे का. ओके, आता रेंटचा इफेक्ट कुठं होणार, पीएल अकाउंटच्या डीआर साइडला होणार. रेंटचा इफेक्ट कुठं होणार, पीएल अकाउंटच्या डीआर साइडला. म्हणजे पीएल अकाउंट आहे की डीआर साइड ही सीआर साइड. मग डीआर साइडला आपण इफेक्ट केलाय पहा, टू रेंट किती आहे, 1500 इनर कॉलम मध्ये घेतले का, तर त्यावर काय आहे, ऍडजस्टमेंट आहे. ऍडजस्टमेंट काय आहे, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग म्हटल्याच्या नंतर काय करतात, ऍड करतात. मग आपण या ठिकाणी ऍड केले बघा, ऍड ओल्ड आउटस्टँडिंग. ठीक आहे, आउटस्टँडिंग रेंट किती आहे, 800 रुपये. 800 रुपये ऍड केल्याच्या नंतर आउटर कॉलम मध्ये किती येतात, 2300. मग हे झाला आउटस्टँडिंग रेंटचा फर्स्ट इफेक्ट. आउटस्टँडिंग रेंटचा झाला हा फर्स्ट इफेक्ट. सेकंड इफेक्ट कुठं होणार, बॅलन्स शीटच्या लियाबिलिटी साइडला. मग बॅलन्स शीटच्या लियाबिलिटी साइडला पहा, आउटस्टँडिंग रेंट किती आहे, 800 रुपये. इथपर्यंत झालं. ओके, आता काय करायचंय, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस मध्ये सेकंड पुढे काय चाललंय पहा,
सॅलरीज आहेत पहा, सॅलरीज किती आहेत 300 रुपये आहेत. आउटस्टँडिंग सॅलरी किती आहे 300. मग आता सॅलरीज म्हटल्याच्या नंतर सॅलरीज कुठे येणार पीएल अकाउंटच्या डेअर साइडला येणार. मग एक काम करा, ट्रायल बॅलन्सच्या डेअर साइडला पहा सॅलरी दिली का, दिली काय दिला आहे बघा 3800 रुपये सॅलरी आहे का. मग काय करा, सॅलरीचा अमाऊंट जे आहे पीएल अकाउंटच्या डेअर साइडला इनर कॉलम मध्ये लिहा. या ठिकाणी आपण हे पीएल अकाउंट आहे त्याच्या डेअर साइड लिहिले पहा टू सॅलरीज किती आहे 3800. मग आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हटल्याच्या नंतर काय करतात पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मध्ये ऍड करतात. मग या सॅलरी मध्ये काय करा ऍड आउटस्टँडिंग सॅलरी किती आहे 300 रुपये. 300 रुपये ऍड केल्याच्या नंतर आउटर कॉलम मध्ये किती येतात 4100. ओके, हा झाला फर्स्ट इफेक्ट. यानंतर सेकंड इफेक्ट कुठे होणार की आउटस्टँडिंग सॅलरीचा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या लिएबिलिटी साइडला कुठे होणार बॅलन्स शीटच्या लिएबिलिटी साइडला. या ठिकाणी इफेक्ट केलाय पहा आपण आउटस्टँडिंग सॅलरीज किती आहे 300 रुपये डायरेक्ट आउटर कॉलम मध्ये घेतलेले आहे. ओके, इथपर्यंत झालं ठीक आहे. 5 ऍडजस्टमेंट झालेत. आता काय करा 6 नंबरचे ऍडजस्टमेंट पहा. 6 नंबरचे ऍडजस्टमेंट काय आहे डेप्रिशिएट फॅक्टरी बिल्डिंग बाय 2500 अँड फर्निचर बाय 1800. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डेप्रिशिएशन त्यांनी काय केलं आहे ऑलरेडी दिलेलं आहे बघा. डेप्रिशिएशनचं जे अमाऊंट आहे व्हॅल्यू आहे त्यांनी ऑलरेडी काय केलं आहे दिलेलं आहे. फॅक्टरी बिल्डिंग वर किती आहे 2500 आणि फर्निचर वर किती आहे 1800. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डेप्रिशिएशन म्हटल्याच्या नंतर त्या डेप्रिशिएशनची इफेक्ट किती होणार 2 होणार. फर्स्ट इफेक्ट पहा काय सांगितलंय बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला पर्टिक्युलर ऍसेट मधून काय करा लेस करा. बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला पर्टिक्युलर ऍसेट म्हणजे रिलेटेड ऍसेट मधून काय करा लेस करा. आणि सेकंड इफेक्ट काय सांगितलंय पीएल अकाउंटच्या डीआर साइडला शो करा. कुठं पीएल अकाउंटच्या डीआर साइडला शो करा. यानुसार आपण ऍडजस्टमेंटचा इफेक्ट करूया. फर्स्ट इफेक्ट काय सांगितलंय बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला पर्टिक्युलर ऍसेट मधून काय करा लेस करा. अगोदर काय करायचंय पर्टिक्युलर ऍसेट म्हणजे बिल्डिंग, बिल्डिंगचा अमाऊंट पाहायचे ट्रायल बॅलन्सच्या डीआर साइडला. ट्रायल बॅलन्सच्या डीआर साइडला पहा बरं अमाऊंट दिला आहे का बिल्डिंगचं दिलं आहे बघा. फॅक्टरी बिल्डिंग किती आहे 75,000 75,000. ओके, मग काय करायचे बिल्डिंग एक प्रकारची ऍसेट आहे. ऍसेट असल्यामुळे याचा इफेक्ट कुठे होणार बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. मग आपण बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला इफेक्ट केलाय पहा फॉर फॅक्टरी बिल्डिंग किती आहे 75,000 रुपये इनर कॉलम मध्ये. इनर कॉलम मध्ये काय घेतले कारण त्यावरती ऍडजस्टमेंट आहे. ऍडजस्टमेंट काय आहे डेप्रिशिएशन. मग डेप्रिशिएशन लेस करायचे. लेस करा मग पहिला इफेक्ट डेप्रिशिएशनचा लेस करतात ना ऍसेट मधून. या ठिकाणी पहा लेस डेप्रिशिएशन 2500 लेस केल्याच्या नंतर आउटर कॉलम मध्ये किती येतात 72,500. मग डेप्रिशिएशनचा हा झाला फर्स्ट इफेक्ट की बॅलन्स शीटच्या ऍसेटला बिल्डिंग मधून आपण काय केले लेस केले. आता डेप्रिशिएशन हा एक प्रकारचा काय आहे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असल्यामुळे याचा सेकंड इफेक्ट कुठे होणार पीएल अकाउंटच्या डेअर साइडला. मग पीएल अकाउंटच्या डेअर साइडला आपण इफेक्ट केलाय पहा या ठिकाणी टू डेप्रिशिएशन ऑन बिल्डिंग किती आहे 2500. हे झाला फर्स्ट इव्हेंटचा म्हणजे फर्स्ट डेप्रिशिएशन बघा बिल्डिंग वरचा. त्यानंतर दुसरा डेप्रिशिएशन कशावरती विचारलेला आहे फर्निचर वरती विचारलेला आहे. मग एक काम करा फर्निचरचा अमाऊंट ट्रायल बॅलन्सच्या डीआर साइडला पहा बरं. ट्रायल बॅलन्सच्या डीआर साइडला फर्निचर किती दिला आहे बघा शेवटी आहे बघा किती 1,95,800 दिला आहे. मग फर्निचर एक प्रकारचे ऍसेट आहे. ऍसेट असल्यामुळे बॅलन्स शीटचा कुठे घ्या अगोदर ऍसेट साइडला घ्या. मग फर्निचर आपण घेतलंय बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला 1,95,800. यावरती काय आहे डेप्रिशिएशन. मग डेप्रिशिएशन मध्ये तुम्हाला मी इफेक्ट सांगितलेला किती इफेक्ट होणार 2. फर्स्ट काय करतात ऍसेट मधून लेस करतात. या ठिकाणी आपण लेस केले लेस डेप्रिशिएशन 1,800. मग 1,95,800 मधून 1,800 लेस केले. आउटर कॉलम मध्ये किती येतात 1,94,000. डेप्रिशिएशनचा हा झाला फर्स्ट इफेक्ट. सेकंड इफेक्ट कुठे होणार सेकंड इफेक्ट पीएल अकाउंटच्या डीआर साइडला. मग पीएल अकाउंटच्या डीआर साइडला आपण इफेक्ट केलाय पहा टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर किती आहे 1,800 रुपये. ओके, म्हणजे अशा प्रकारे आपण काय केले आहे ज्या 6 ऍडजस्टमेंट होत्या या 6 ऍडजस्टमेंट अगोदर सॉल्व्ह केलेल्या आहे. ओके, आता काय करायचं आपल्याला ट्रायल बॅलन्स मधल्या पदांचा परिणाम करायचा आहे. आता ट्रायल बॅलन्सचा इफेक्ट करत असताना सर्वप्रथम ट्रायल बॅलन्सच्या डीआर साइडला पहा. ट्रायल बॅलन्सच्या डेबिट बॅलन्स बघा काय काय दिलेला आहे. ट्रायल बॅलन्सचा डेबिट बॅलन्स काय काय आहे त्यामध्ये फर्स्ट आहे बघा फर्स्ट गिवन प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड
मशिनरी. आता प्लांट अँड मशिनरी एक प्रकारचे काय आहे, ऍसेट आहे. ऍसेट असल्यामुळे याचा इफेक्ट कुठे होणार, बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला आपण इफेक्ट केलाय पहा, प्लांट अँड मशिनरी 2,80,000 डायरेक्ट आपण आउटर कॉलम मध्ये घेतलेले आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट गिवन फॅक्टरी बिल्डिंग याचा आपण इफेक्ट केलाय पहा. त्यानंतर सन्ड्री डेटर्स याचा आपण इफेक्ट केलाय. नंतर काय आहे, परचेसेस. ओके. नेक्स्ट गिवन काय आहे, परचेसेस. आता परचेसेस एक प्रकारचा काय, डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. डायरेक्ट एक्सपेन्सेस असल्यामुळे परचेसेसचा इफेक्ट कुठे होणार, ट्रेडिंग अकाउंटच्या डीआर साइडला. मग ट्रेडिंग अकाउंटच्या डीआर साइडला परचेसेस घ्यायचंय, परंतु ट्रायल बॅलन्सच्या सीआर साइडला म्हणजे क्रेडिट बॅलन्स मध्ये पहा परचेस रिटर्न दिले का, दिले बघा. परचेस रिटर्न किती आहे, 2,000. मग परचेस रिटर्न काय करतात, परचेस मधून लेस करतात. मग यासाठी काय करायचे, ट्रेडिंग अकाउंटच्या डीआर साइडला परचेस घ्यायचे. मग ट्रेडिंग अकाउंटच्या डीआर साइडला आपण परचेस घेतले पहा, टू परचेस किती आहे, 85,500. त्यामधून लेस काय करायचे, लेस परचेस रिटर्न किती आहे, 2,000. 2,000 लेस केल्याच्या नंतर आउटर कॉलम मध्ये किती येतात, 83,500. ओके. नेक्स्ट गिवन बॅड डेब्ट्स. नेक्स्ट गिवन काय आहे, बॅड डेब्ट्स याचा आपण इफेक्ट केलाय. नेक्स्ट गिवन सेल्स रिटर्न. आता सेल्स रिटर्न काय करायचं, सेल्स मधून लेस करायचं असते. तेव्हा आपण जेव्हा ट्रायल बॅलन्सच्या आपण शेअर साइडला जाऊया तेव्हा त्याचा इफेक्ट करूया. ओके. सेल्स घेतल्याच्या नंतर नेक्स्ट गिवन 10% गव्हर्नमेंट बॉन्ड. 10% गव्हर्नमेंट बॉन्ड परचेस्ड ऑन 1 ऑक्टोबर 2018. त्याचा अमाउंट किती आहे, 40,000 रुपये. म्हणजे गव्हर्नमेंट बॉन्ड जे आहे, हे गव्हर्नमेंट बॉन्ड जे आहेत, हे गव्हर्नमेंट बॉन्ड 10% इंटरेस्टवर घेतलेले आहेत. किती पर्सेंट इंटरेस्टवर घेतलेले आहेत, 10% इंटरेस्टवर. मग या ठिकाणी काय करायचे, गव्हर्नमेंट बॉन्ड्स एक प्रकारचे ऍसेट आहे हे अगोदर समजून घ्यायचे. गव्हर्नमेंट बॉन्ड्स एक प्रकारचे काय आहे, ऍसेट आहे. ऍसेट असल्यामुळे गव्हर्नमेंट बॉन्ड्सचा इफेक्ट कुठे करायचा आहे, बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. मग गव्हर्नमेंट बॉन्डचा अमाउंट किती आहे, 40,000 रुपये आहे. मग बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला अगोदर घ्या, इनर कॉलम मध्ये 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स किती आहेत, 40,000 रुपये इनर कॉलम मध्ये घेतले. आता हे गव्हर्नमेंट बॉन्ड जे आहेत हे किती पर्सेंट इंटरेस्टवर घेतलेले आहेत, 10% इंटरेस्टवर घेतलेले आहे. मग काय करायचे, सगळ्यात महत्त्वाचं त्यावर अगोदर 10% इंटरेस्ट काढून घ्यायचे. मग 10% इंटरेस्ट काढा, किती आहे, 40,000 गुणिले 10 भागिले 100. ही शून्य कटला, ही शून्य कटला, ही शून्य कटला, ही शून्य कटला, किती उरले, 4,000. म्हणजे 10% जर आपण इंटरेस्ट काढलं तर किती यायले, 4,000 रुपये. पण 4,000 जे इंटरेस्ट आहे ते किती महिन्याचं आहे, 12 महिन्याचं, म्हणजे 12 मंथचं आहे. ओके. मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे गव्हर्नमेंट बॉन्ड जे आहे ते परचेस कधी केलेत पाहायचे. परचेस कधी केलेत, 1 ऑक्टोबर 2018. मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या दिवशी हे परचेस केले आहेत, ज्या डेटला हे परचेस केले आहेत त्या डेट पासून 31 मार्च 2019 म्हणजे आपल्या ज्या गणिताच्या आपल्या प्रॉब्लेमच्या जे काही फायनान्शियल इयर जे आहे हे फायनान्शियल इयरचा शेवटचा दिनांक म्हणजे शेवटची तारीख काय आहे, 31 मार्च 2019. मग 1 ऑक्टोबर 2018 पासून 31 मार्च 2019 पर्यंत किती दिवस वापरले, 6 मंथ. बरोबर, 6 महिने. किती महिने वापरले, 6 महिने वापरले. 6 मंथ वापरले, 6 मंथ यूज केलेत. मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे यावरती 12 महिन्याचं व्याज नाही घ्यायचं, तर किती महिन्याचं घ्यायचं, 6 महिन्याचं घ्यायचं. यासाठी किती भागावं लागलेला, 2 न भागावं लागलं. बे 1 बे पे दोन्ही 4, पे 0 0 बे 0 0 बे 0 0. 2,000 रुपये काय आले, इंटरेस्ट आहे. कशावरती, गव्हर्नमेंट बॉन्ड वरती. मग गव्हर्नमेंट बॉन्ड यावर जर इंटरेस्ट असेल, आता गव्हर्नमेंट बॉन्ड एक प्रकारचे काय आहे, ऍसेट आहे. मग समजा ऍसेट वर जर इंटरेस्ट असेल तर ऍसेट वरच्या इंटरेस्ट वरचे किती इफेक्ट होणार, 2 इफेक्ट होणार. ही जी ऍडजस्टमेंट आहे ती इंटरनल ऍडजस्टमेंट आहे. कोणती आहे, इंटरनल ऍडजस्टमेंट आहे. मग या इफेक्ट, याचे इफेक्ट किती होणार, 2 होणार. फर्स्ट इफेक्ट कुठे होणार, बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला रिलेटेड ऍसेट मध्ये काय करा, ऍड करा. बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला रिलेटेड ऍसेट मध्ये काय करा, ऍड करा. मग या ठिकाणी आपण जे 2,000 रुपये इंटरेस्ट काढलाय ते 2,000 रुपये काय करायचे, बॅलन्स शीटच्या ऍसेटला गव्हर्नमेंट बॉन्ड मध्ये ऍड करायचे. ऍड इंटरेस्ट किती आहे, 2,000. म्हणजे 2,000 रुपये ऍड केल्याच्या नंतर याचं कॅल्क्युलेशन बाहेर किती येईल, 42,000 रुपये. गव्हर्नमेंट बॉन्डचं कॅल्क्युलेशन बाहेर किती येईल, 42,000 रुपये. आणि याचा सेकंड इफेक्ट
हे इंटरेस्टचा सेकंड इफेक्ट कुठे होणार? पीएल अकाउंटच्या शेअर साईडला होणार, कारण एक प्रकारचं काय असते, इन्कम असते. ऍसेट वरचं जे इंटरेस्ट असेल, ऍसेट वरचा इंटरेस्ट म्हटल्याच्या नंतर हे एक प्रकारचं इन्कम आहे, म्हणून याचा इफेक्ट कुठे होणार? पीएल अकाउंटच्या शेअर साईडला. मग पीएल अकाउंटच्या शेअर साईडला याचा इफेक्ट करायचा आहे. पहा, हे आहे पीएल अकाउंट. पीएल अकाउंटच्या शेअर साईडला बाय इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड किती आहे? 2000 रुपीज, म्हणजे 2000 रुपये. इथपर्यंत समजलं? ठीक आहे. आता काय केलं आपण? गव्हर्नमेंट बॉन्डचा इफेक्ट केलाय. त्यानंतर आहे इम्पोर्ट ड्युटी. नेक्स्ट क्योर काय आहे? इम्पोर्ट ड्युटी 1800. इम्पोर्ट ड्युटी एक प्रकारचं काय आहे? डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. मग डायरेक्ट एक्सपेन्सेस असल्यामुळे इम्पोर्ट ड्युटीचा इफेक्ट कुठे होणार? ट्रेडिंग अकाउंटच्या डीआर साईडला. या ठिकाणी आपण इफेक्ट केलाय, पहा, ट्रेडिंग अकाउंटच्या डीआर साईडला टू इम्पोर्ट ड्युटी 1800. समजायला थोडं थोडं? ओके. नेक्स्ट गिवन लीगल चार्जेस. नेक्स्ट गिवन काय आहे? लीगल चार्जेस. मग लीगल चार्जेसचा अमाउंट किती आहे? 2000. मग लीगल चार्जेस हे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असल्यामुळे लीगल चार्जेसचा इफेक्ट कुठे होणार? पीएल अकाउंटच्या डीआर साईडला. मग पीएल अकाउंटच्या डीआर साईडला आपण इफेक्ट केलाय, पहा, टू लीगल चार्जेस किती आहे? 2000 रुपये, डायरेक्ट आउटर कॉलम मध्ये. ओके. नेक्स्ट गिवन मोटिव्ह पॉवर. नेक्स्ट गिवन काय आहे? मोटिव्ह पॉवर. आता मोटिव्ह पॉवर एक प्रकारचा काय आहे? डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, आणि हा वर्कर्सशी संबंधित असलेला आहे. हा जे एक्सपेन्सेस आहे हा वर्कर्सशी संबंधित असलेला काय आहे? एक्सपेन्सेस आहे. म्हणून या मोटिव्ह पॉवरचा इफेक्ट जो आहे, मोटिव्ह पॉवरचा इफेक्ट कुठे होणार? ट्रेडिंग अकाउंटच्या डीआर साईडला. मग ट्रेडिंग अकाउंटच्या डीआर साईडला आपण इफेक्ट केलाय, पहा, टू मोटिव्ह पॉवर किती आहे? 12000 रुपये. टू मोटिव्ह पॉवर 12000 रुपये. इथपर्यंत समजले? ओके. नेक्स्ट गिवन वेअर हाऊस रेंट. नेक्स्ट गिवन काय आहे? वेअर हाऊस रेंट. आता वेअर हाऊस रेंटचा इफेक्ट हा एक प्रकारचा इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे, कारण प्रोडक्ट क्रिएट केल्याच्या नंतर, प्रोडक्ट निर्माण झाल्याच्या नंतर, ठीक आहे, तो साठवून ठेवण्यासाठी, स्टॉक करण्यासाठी काय असते? वेअर हाऊस असते. म्हणजे वेअर हाऊसवर केलेला जे एक्सपेन्सेस आहे याचा इफेक्ट कुठे होणार? पीएल अकाउंटच्या डीआर साईडला. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे ना तो, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असल्यामुळे पीएल अकाउंटच्या डीआर साईडला या ठिकाणी आपण इफेक्ट केला, पहा, टू वेअर हाऊस रेंट किती आहे? 1800 रुपये. ओके. नेक्स्ट गिवन कॅश इन हँड. आता कॅश इन हँड आणि काय आहे? कॅश ॲट बँक आहे. बघा, कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक ह्या दोन्ही एक प्रकारच्या काय आहेत? ऍसेट आहे. एक प्रकारच्या काय आहेत? ऍसेट आहे. ऍसेट असल्यामुळे कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक या दोन्हीचा इफेक्ट कुठे होणार? बॅलन्स शीटच्या ऍसेटला. का तर ते काय आहे? ऍसेट आहे. ओके. या ठिकाणी आपण इफेक्ट केला, बघा, बॅलन्स शीटची ऍसेट साईड. ऍसेट साईडला पहा, कॅश इन हँड 20000 आणि कॅश ॲट बँक 70000. ओके. नेक्स्ट गिवन ऍडव्हर्टाइजमेंट फॉर 2 years विथ इफेक्ट फ्रॉम 1 जानेवारी 2019, म्हणजे 1 जानेवारी 2019. म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऍडजस्टमेंट. आता ही ऍडव्हर्टाइजमेंट. ऍडव्हर्टाइजमेंट खूप महत्वाचं आहे. बघा, या ठिकाणी त्यांनी काय केलं आहे? इंटरनल ऍडजस्टमेंट विचारले. काय विचारले आहे? इंटरनल ऍडजस्टमेंट. आता इंटरनल ऍडजस्टमेंट काय विचारले आहे? की ही जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे, ही ऍडव्हर्टाइजमेंट काय केली आहे? 1 जानेवारी 2019 पासून सुरुवात केली आहे. कितीपासून? 1 जानेवारी 2019 पासून. मग एक काम करायचंय, ह्या ऍडव्हर्टाइजमेंटचा इफेक्ट कुठं होणार ते पाहायचंय. अगोदर काय करा? ऍडव्हर्टाइज एक प्रकारचं काय आहे? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असल्यामुळे पीएल अकाउंटच्या डीआर साईडला इफेक्ट करा. मग आपण पीएल अकाउंटच्या डीआर साईडला इफेक्ट केला, पहा, टू ऍडव्हर्टाइजमेंट किती आहे? 10000 रुपये. इथपर्यंत झालं. आता काय करायचं की चालू वर्षामध्ये, करंट इयर मध्ये ऍडव्हर्टाइजमेंटचा एक्सपेन्सेस किती आहे तो आपल्याला काढायचा आहे, आणि प्रीपेड किती आहे, प्रीपेड एक्सपेन्सेस किती आहे ते पण आपल्याला बाजूला काढायचं आहे. ओके. मग सर्वप्रथम काय करा? ऍडव्हर्टाइजमेंट त्याचं व्हॅल्यू कितीला आहे? अमाउंट कितीला आहे? 10000. याचे किती इयर साठी सांगितलंय? 2 years साठी सांगितलं, 2 वर्षासाठी सांगितलेलं आहे. 2 भाग करून घ्या. 5000 5000. एका किती येईल? एका वर्षाला किती येईल? 5000. दुसऱ्या वर्षाचे 5000. मग काय करायचंय? 5000 एका वर्षाचे घ्या साईडला. ओके. आणि त्यांनी काय सांगितलंय की 1 जानेवारी 2019 पासून सुरू म्हणून सांगितलंय. जाहिरात जी आहे ऍडव्हर्टाइजमेंट 1 जानेवारी 2019 पासून सुरुवात सांगितलेली आहे. मग 1 जानेवारी 2019 पासून 31 मार्च 2019 पर्यंत
जाहिरात म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट प्रतिसाद किती महिने केलेली आहे? फक्त 3 महिने, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. किती महिने केलेली आहे? फक्त 3 महिने केलेली आहे. म्हणून चालू वर्षामध्ये ऍडव्हर्टाइजमेंटची व्हॅल्यू जी आहे ते फक्त किती महिन्याची घेणार? किती महिन्याचे घ्यायचं? फक्त 3 महिन्याचे घ्यायचे. मग 3 महिन्याचं कसं करायचं पहा. किती रुपये आहेत? 5000 रुपये एका वर्षाचे आहे. मग गुणिले 3 आणि भागिले 12 करा. 3 1 3 3 चौक 12, 4 1 4 4 1 4, किती उरले? 1 उरला, 10 झाले. 4 2 8, किती उरले? 2, 20 झाले. 4 25, 4 0 0. म्हणजे 3 महिन्याची ऍडव्हर्टाइजमेंट किती आली? 1250. ओके. मग आता काय करायचंय? एकूण ऍडव्हर्टाइजमेंट किती आहे? 10000. वर्किंग नोट मध्ये द्यायचं बरं का, हे पण रफ मध्येच 10000. त्यामधून जी 3 महिन्याची ऍडव्हर्टाइजमेंट आहे ती काय करा? लेस करा. 1250 किती मिळतील पहा? 8750. मग 8750 जे आहेत हे कसे आहेत? प्रीपेड आहे. 8750 काय आहेत? प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट आहे. मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रीपेड एक्सपेन्सेस म्हटलं, प्रीपेड एक्सपेन्सेसचे इफेक्ट किती होणार? 2 होणार. फर्स्ट इफेक्ट, ट्रेडिंग अकाउंट किंवा पीएल अकाउंटच्या डीआर साइडला रिलेटेड एक्सपेन्सेस मधून काय करा? लेस करा. ट्रेडिंग अकाउंट किंवा पीएल अकाउंटच्या डीआर साइडला रिलेटेड एक्सपेन्सेस मधून काय करा? लेस करा. आणि सेकंड इफेक्ट काय सांगितलंय? बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला शो करा. सेकंड इफेक्ट काय सांगितलेला आहे? बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला शो करा. मग आपण काय करायचंय? की 8750 जे आहे 8750 अगोदर ऍडव्हर्टाइजमेंट मधून काय करायचे? लेस करायचे. का? तर हे काय आहे? प्रीपेड आहे. नेक्स्ट इयरचे आहे, यामुळे काय करायचे? लेस करायचे. या ठिकाणी आपण पीएल अकाउंटच्या डीआर साइडला ऍडव्हर्टाइजमेंट घेतलेला आहे बघा. टू ऍडव्हर्टाइजमेंट किती आहे? 10000. त्यामधून लेस प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट किती आहे? 8750. आउटर कॉलम मध्ये किती येतात? 1250. हा झाला फर्स्ट इफेक्ट. कशाचा? प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंटचा. यानंतर सेकंड इफेक्ट कुठे करायचा आहे? बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला करायचा आहे. मग बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला पहा, या ठिकाणी आपण इफेक्ट केला बघा. किती आहे? 8750. कुठे घेतले आपण? बॅलन्स शीटच्या ऍसेटला. ओके. हे तुम्हाला समजलं नसेल, एक काम करायचं, व्हिडिओ रिव्हर्स घेऊन पुन्हा पाहायचा आहे, समजून जाईल. आणि जर कितीही समजून घेण्याचा प्रयत्न केला समजत नसेल, कॉल करा, समजावून सांगतो. ओके. नेक्स्ट गिवन काय आहे? सॅलरी. सॅलरीचा आपण इफेक्ट केलाय. ओके. नेक्स्ट गिवन रेंट. रेंटचा आपण इफेक्ट केलाय. ओके. नेक्स्ट काय आहे? ड्रायव्हिंग. ड्रायव्हिंगचा आपल्याला इफेक्ट करायचा आहे. कुठं? बॅलन्स शीटच्या लिएबिलिटी साइडला इफेक्ट करायचा आहे. जेव्हा आपण कॅपिटल लिहिसाल तेव्हा आपण इफेक्ट करूया. तरी तात्पुरत्या स्वरूपात तुम्हाला लगेच जर सांगितलं समजणार नाही. ओके. नेक्स्ट गिवन फर्निचर इफेक्ट केलाय. नेक्स्ट गिवन बिल्स रिसिवेबल. आता बिल्स रिसिवेबल म्हटल्याच्या नंतर एक प्रकारची काय आहे? ऍसेट आहे. ओके. ऍसेट असल्यामुळे बिल्स रिसिवेबलचा इफेक्ट कुठं होणार? बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. या ठिकाणी आपण इफेक्ट केलाय बघा. बिल्स रिसिवेबल किती आहे? 20700. ओके. नेक्स्ट गिवन फ्री होल्ड प्रॉपर्टी. फ्री होल्ड प्रॉपर्टीचा इफेक्ट कुठं होणार? बॅलन्स शीटच्या ऍसेटला. सरळ त्यांनी सांगितले प्रॉपर्टी. प्रॉपर्टी म्हटल्याच्या नंतर ऍसेट साइडला घेऊन टाका. फ्री होल्ड प्रॉपर्टी किती आहे? 41000 रुपये. हे ट्रायल बॅलन्सचं डेबिट बॅलन्स आलं. ही ट्रायल बॅलन्सचे डेबिट साइडचे जे काही आयटम्स होते त्यांचे आपण काय केले आहे? इफेक्ट केले आहे. आता काय करायचंय? यामध्ये ड्रायव्हिंग राहिलं बरं का इफेक्ट. ड्रायव्हिंग आणि सेल्स रिटर्न राहिलेला आहे. ओके. आता यानंतर काय करा? ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडला पहा. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडला फर्स्ट गिवन काय आहे? कॅपिटल अकाउंट्स. आता कॅपिटल अकाउंट्स किती पार्टनर्स आहेत? 2 पार्टनर्स आहेत. कोण कोण? अमित भाई आणि नरेंद्र भाई. ओके. मग काय करा? याचं जे कॅपिटल आहे याचं कॅपिटल काय करा? बॅलन्स शीटच्या लिएबिलिटी साइडला इनर कॉलम मध्ये घ्या. या ठिकाणी आपण घेतले बघा कॅपिटल अकाउंट्स. ओके. अमित किती आहे? 3,50,000 आपण इनर कॉलम मध्ये घेतले का? ओके. आता नेट प्रॉफिट डायरेक्ट लिहिलं आहे, पण इथं काय केलं तुम्ही? ब्लँक जागा सोडायची. का? तर नेट प्रॉफिट किंवा लॉस असेल तर त्याची इफेक्ट करण्यासाठी. ओके. इथं इफेक्ट झाल्याच्या नंतर अमितची ड्रायव्हिंग. अमितची ड्रायव्हिंग बघा ट्रायल बॅलन्सच्या डीआर साइडला दिली आहे बघा. किती आहे? 2400 आहे बघा. अमित भाईची ड्रायव्हिंग किती आहे? 2400. या ठिकाणी लिहायचं लेस ड्रायव्हिंग किती आहे? 2400. ओके. हे झालं अमित भाईचं. याच प्रकारे कोणाचं कॅपिटल लिहायचंय? नरेंद्र भाईचं. नरेंद्र भाईचं कॅपिटल लिहा आपण 3 लाख इनर कॉलम मध्ये. ब्लँक जागा सोडा खाली नाही.
ओके लेस ड्रायव्हिंग, ड्रायव्हिंग किती आहे नरेंद्र भाईचे 3200, इनर कॉलम मध्ये घेऊन ठेवा, इनर कॉलम मध्ये घेतले आपण 3200. ओके इथपर्यंत झाले. नेट प्रॉफिट नंतर आपल्याला काढायचं आहे बरं का. ओके आता नेक्स्ट घेऊन काय आहे सेल्स आहे. सेल्स किती आहे 1,80,000. आता सेल्सचा इफेक्ट कुठं होणार ट्रेडिंग अकाउंटच्या शेअर साईडला, कारण एक प्रकारचं काय आहे इन्कम आहे. ओके मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेल्सचा इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या शेअर साईडला करायचा आहे. पण या सेल्स मधून काय लेस करतात, सेल्स रिटर्न लेस करतात. सेल्स रिटर्न कुठे असते ट्रायल बॅलन्सच्या डेअर साईडला असते. मग ट्रायल बॅलन्सच्या डेअर साईडला दिले का सेल्स रिटर्न दिलेला आहे बघा 2200 आहे. अगोदर काय करा सेल्स जे अमाऊंट आहे ते शेअर साईडला इनर कॉलम मध्ये, कोणत्या अकाउंटच्या ट्रेडिंग अकाउंटच्या. मग ट्रेडिंग अकाउंटच्या शेअर साईडला आपण घेतले बाय सेल्स 1,80,000. त्यामधून काय लेस करायचं सेल्स रिटर्न, या ठिकाणी आपण लेस केले. सेल्स रिटर्न किती आहे 2200. आउटर कॉलम मध्ये किती आले 1,77,800. इथपर्यंत झालं. ओके म्हणजे आपण ट्रायल बॅलन्सच्या डीआरला जे दोन इफेक्ट राहिले होते सेल्स रिटर्नचे आणि ड्रायव्हिंगचे, यांचे आपण इफेक्ट केले. नंतर नेक्स्ट गिवन बिल्स पेएबल. बिल्स पेएबलचा इफेक्ट कुठे होणार. आता बिल्स पेएबल एक प्रकारची लिएबिलिटी आहे. लिएबिलिटी असल्यामुळे बिल्स पेएबलचा इफेक्ट कुठे होणार बॅलन्स शीटच्या लिएबिलिटी साईडला. मग बॅलन्स शीटच्या लिएबिलिटी साईडला आपल्याला इफेक्ट करायचा आहे. या ठिकाणी आपण इफेक्ट केलाय पहा बिल्स पेएबल किती आहे 8,500 राहिलं आउटर कॉलम मध्ये. नेक्स्ट गिवन डिस्काउंट. आता डिस्काउंट हे कोणत्या साईडला आले शेअर साईडला आले. एक प्रकारचं काय आहे इन्कम आहे. एक प्रकारचं काय आहे इन्कम आहे. इन्कम असल्यामुळे डिस्काउंटचा इफेक्ट कुठं होणार पीएल अकाउंटच्या शेअर साईडला होणार. कुठं होणार पीएल अकाउंटच्या शेअर साईडला. ही पीएल अकाउंट आहे, ही डीआर साईड शेअर साईड. शेअर साईडला आपण इफेक्ट केलाय पहा बाय डिस्काउंट किती रुपये आहे 1,200. 1,200 आहेत ना. ओके नेक्स्ट गिवन क्रेडिटर्स. आता क्रेडिटर्स एक प्रकारची काय आहे लिएबिलिटी आहे. लिएबिलिटी असल्यामुळे क्रेडिटरचा इफेक्ट कुठं होणार बॅलन्स शीटच्या लिएबिलिटी साईडला. या ठिकाणी इफेक्ट केलाय बॅलन्स शीटची, ही बॅलन्स शीट आहे, ही लिएबिलिटी साईड आणि ही काय आहे ऍसेट साईड आहे. लिएबिलिटी साईडला आपण इफेक्ट केलाय क्रेडिटर्स 38,500 राहिलं आउटर कॉलम मध्ये. का त्यावर कसल्या प्रकारचे काय नाही ऍडजस्टमेंट नाही. नेक्स्ट गिवन आरडीडी. आरडीडी ओल्ड आरडीडी असते, इफेक्ट केलाय आपण. ओके नेक्स्ट गिवन बँक लोन. बँक लोन एक प्रकारची काय आहे लिएबिलिटी आहे. लिएबिलिटी असल्यामुळे कुठे येणार बॅलन्स शीटच्या लिएबिलिटी साईडला. बॅलन्स शीटच्या आपण लिएबिलिटी साईडला इफेक्ट केलाय पहा बँक लोन 15,000 रुपये. ओके लास्ट गिवन काय आहे परचेस रिटर्न. ह्याचा आपण इफेक्ट केलेला आहे. अशा प्रकारे आपण ट्रायल बॅलन्सच्या डीआर साईडचे इफेक्ट, ट्रायल बॅलन्सच्या शेअर साईडचे इफेक्ट आणि ज्या ऍडजस्टमेंट होत्या या सर्व काही ऍडजस्टमेंट आपण सॉल्व्ह केलेल्या आहेत. ओके आता आपल्या जवळपास ट्रायल बॅलन्स मधले आणि ऍडजस्टमेंट मधले सर्व इफेक्ट संपले. ओके आता काय करायचं आपल्याला एक एक अकाउंट क्लोज करायचे. ओके अकाउंट आपल्याला क्लोज करायचे. फर्स्ट आपण काय करूया ट्रेडिंग अकाउंट क्लोज करूया. मग ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं म्हणजे काय सोपं आहे. दोन्ही साईडचे कॅल्क्युलेशन करायचे. मग काय करा अगोदर तुम्ही निरीक्षण करा की कोणत्या साईडचे कॅल्क्युलेशन जास्त आहे. ओके कोणत्या साईडचे टोटल जास्त येईल पहा. ही आहे शेअर साईड. शेअर साईड टोटल किती आले 2,28,800 आहे. आणि ही आहे डीआर साईड. डीआर साईड टोटल या ठिकाणी दिले बघा मी लाल अक्षराने दिले बघा. ओके किती आहे 97,300. किती आहे 97,300. साहजिकच आहे ट्रेडिंग अकाउंटच्या शेअर साईडचं कॅल्क्युलेशन कसं टोटल कसं आहे जास्त आहे आणि डीआर साईड टोटल कसं आहे कमी आहे. मग लक्षात ठेवा जर ट्रेडिंग अकाउंटच्या शेअर साईडचं कॅल्क्युलेशन टोटल जास्त असेल, शेअर साईडचं टोटल कसं असेल जास्त असेल, डीआर साईडचं टोटल कमी असेल तर ट्रेडिंग अकाउंटवर काय होतो प्रॉफिट होतो. ट्रेडिंग अकाउंटवर काय होतो प्रॉफिट होतो. त्या प्रॉफिटला कोणतं प्रॉफिट म्हणतात ग्रॉस प्रॉफिट म्हणतात. कोणतं प्रॉफिट म्हणतात ग्रॉस प्रॉफिट. मग ग्रॉस प्रॉफिट कसं काढायचंय तर शेअर साईडच्या टोटल मधून डीआर साईडचं टोटल काय करायचंय लेस करायचंय. शेअर साईडचे किती 2,28,800 लेस 97,300. ओके लेस करा किती आले बघा 0 0 8 मधून 3 गेले 5, 8 मधून 7 गेला 1, 12 मधून 9 गेले 3, 1 ला 1 इथे काय होता ना 1. ओके आता काय करायचं बघा 1,31,500 हे काय आहे ग्रॉस प्रॉफिट आहे. मग ग्रॉस प्रॉफिटचा इफेक्ट काय करायचा आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डीआर साईडला करायचा आहे. या ठिकाणी आपण इफेक्ट केलाय पहा टू ग्रॉस प्रॉफिट 1,31,500. इकडचं पण टोटल किती येईल 2,28,800. ओके
आता या ग्रॉस प्रॉफिटचा दुसरा इफेक्ट कुठं होणार? पीएल अकाउंटच्या शेअर साईडला. या ठिकाणी हे पीएल अकाउंट आहे. पीएल अकाउंटच्या शेअर साईडला आपण इफेक्ट केलाय पहा. बाय ग्रॉस प्रॉफिट किती आहे? 1,31,500. समजायले? ठीक आहे. थोडंसं फास्ट असेल ते कॅल्क्युलेशन आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता ज्या प्रकारे आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज केले त्या प्रकारे काय करायचे? पीएल अकाउंट पण क्लोज करायचे. पीएल अकाउंट कसं क्लोज करायचं? आधी शेअर साईडची बेरीज कोणत्या, आधी म्हणून नाही, अगोदर कोणत्या साईडची बेरीज जास्त येईल पाहायची. ही आहे शेअर साईड, ही आहे डिअर साईड. मग पीएल अकाउंटच्या शेअर साईडचं टोटल किती आले? 1,35,836. किती आले? 1,35,836. ही शेअर साईडचं कॅल्क्युलेशन आहे, टोटल आहे. कोणत्या अकाउंटच्या? पीएल अकाउंटच्या. आणि डीआर साईडचं टोटल किती आहे? 23,750. किती आहे? 23,750. मग पीएल अकाउंटवर पण कोणत्या साईडचं टोटल जास्त आहे? शेअर साईडचं टोटल जास्त आहे. डीआर साईडचं टोटल कसं आहे? कमी आहे. म्हणून जर पीएल अकाउंटवर शेअर साईडची बेरीज जास्त येत असेल आणि डीआर साईडची बेरीज जर कमी असेल तर पीएल अकाउंटवर पण काय होतो? प्रॉफिट होतो. त्या प्रॉफिटला काय म्हणतात? नेट प्रॉफिट म्हणतात. काय म्हणतात? नेट प्रॉफिट. आणि पीएल अकाउंटवर नेट लॉस कधी होणार? जर डीआर साईडचं टोटल जास्त असेल. डीआर साईडची बेरीज कशी असेल? जास्त असेल. आणि शेअर साईडची बेरीज काय असेल? कमी असेल. तर काय होणार? नेट लॉस होणार. पण या प्रॉब्लेम मध्ये काय आहे? शेअर साईडचं टोटल जास्त आहे, डीआर साईडचं टोटल कमी आहे. म्हणून पीएल अकाउंटवर काय होणार? नेट प्रॉफिट होणार. नेट प्रॉफिट कसा करायचा? शेअर साईडच्या टोटल मधून डीआर साईडचं टोटल लेस करायचे. कसं ते पहा. नेट प्रॉफिट कसा करायचा पहा. अगोदर शेअरचं टोटल घ्यायचे किती? 1,35,836. ओके. त्यामधून काय लेस करायचे? 23,750. डीआर साईडचं टोटल 23,750. ओके. आता लेस करा. 6 मधून 0 गेले 6, 3 मधून 5 लेस होत का? नाही होत. इकडचा किती घेतला? किती झाले? 13. 13 मधून 5 गेले 8 राहिले. ओके. यानंतर इकडे एक तिकडे राहिले 7 राहिले होते. 7 मधून 7 गेले 0. 5 मधून 3 गेले 2. 3 मधून 2 गेले 1 आणि 1 ला 1. म्हणजे किती आले नेट प्रॉफिट? 1,12,086. 1,12,086 हे नेट प्रॉफिटचा इफेक्ट कुठं करायचा आहे? पीएल अकाउंटच्या डीआर साईडला. या ठिकाणी आपण इफेक्ट केला पहा. तो नेट प्रॉफिट 1,12,086. आता हे नेट प्रॉफिट जे आहे पार्टनर्स मध्ये काय करायचंय? डिवाइड करायचंय. मग या पार्टनर्सचं जे काही रेशिओचं शेअरिंग जे आहे, ठीक आहे, रेशिओ जे काही प्रमाण आहे पार्टनर्स जे काही रेशिओ आहे हे रेशिओ कसं आहे? इक्वल आहे. मग दोघांना पण काय करायचंय? इक्वल नेट प्रॉफिट डिवायडेशन करून द्यायचे. कसं इक्वल करायचं वाटत बघा. 1,12,086 भागिले 2. बे एक बे, बे सक सॉरी बे पंचे 10. ओके. किती उरला? 1 उरला. बे सक 12, बे 0 0, बे चौक 8, बे त्रिक 6. किती आले? 56,043. 56,043. मग या ठिकाणी काय करायचंय? नेट प्रॉफिट इनर कॉलम मध्ये अमित भाई 56,043, नरेंद्र भाई 56,043. ओके. मग या ठिकाणी पीएल अकाउंटच्या डीआर साईडचं टोटल पण किती येईल? 1,35,836. आता हे नेट प्रॉफिटचा दुसरा इफेक्ट कुठं करायचा आहे? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. या ठिकाणी आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला इफेक्ट केलाय पहा. कॅपिटल अमित किती आहे? 3,50,000. त्यामध्ये ऍड नेट प्रॉफिट किती आहे? 56,043. नेट प्रॉफिट ऍड केल्याच्या नंतर त्याचं कॅल्क्युलेशन करा. 3 4 0 6 5 आणि 5 10 शिला 0 हात चाला 1 म्हणजे 4,06,043. मग 4,06,043 मधून लेस ड्रायव्हिंग किती आहे? 2,400. बाहेर किती येणार? 4,03,643. बाहेर आउटर कॉलम मध्ये किती येणार? 4,03,643. हे आम्हीचं कॅपिटल झालं. आता नरेंद्र भाईचं पहा किती आहे? 3 लाख. ऍड नेट प्रॉफिट 56,043. नेट प्रॉफिट कुठला आला समजलं की पीएल अकाउंटवरचा आहे बघा. ओके. याचं कॅल्क्युलेशन करा. किती येईल? 3,56,043. किती आले? 3,56,043. यामधून ड्रायव्हिंग लेस करा. 3,200 लेस केले. आउटर कॉलम मध्ये किती येतात? 3,52,843. ओके. हे झालं नरेंद्र भाईचा टोटल मानला आपण. आता काय करायचंय? बॅलन्स शीटच्या दोन्ही साईडचं टोटल करून घ्या. बॅलन्स शीटच्या
लियाबिलिटी साईडचे टोटल किती आले 8,19,586 आणि ऍसेट साईडचे किती येईल 8,19,586. अशा प्रकारे आपण आज फायनल अकाउंटचे जे काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे पहिला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम तो आपण पाहिलेला आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलचं नाव आहे जीनियस कॉमर्स क्लासेस लोहा. या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. ओके, बऱ्याच विद्यार्थ्यांना मला एक विचारायचंय की तुम्हाला म्हणजे मी हे प्रॉब्लेमचे सोल्युशन सांगायलो, ठीक आहे. हे सोल्युशन सांगत असताना आपण पाहतो की जवळपास 50 मिनिटं किंवा 1 तास वेळ अवधी लागत आहे. ओके, जर तुम्ही म्हणलात तर आपण हे व्हिडिओ जवळपास म्हणजे असं पूर्ण डिटेल न सांगता शॉर्टकट मध्ये देखील तुम्हाला मी सांगू शकतो, बरोबर आहे. जर तुमचे काही प्रश्न असतील, तुमचं काही समजा अडचणी असतील तर मला कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही अडचणी विचारू शकता की असं सांगायचंय का. आणखी थोडंसं शॉर्टकट मध्ये सांगत असताना फक्त काय होईल की मला याचा म्हणजे बोर्डचा वापर करायची गरज पडणार नाही. डायरेक्ट मला मी ट्रायल बॅलन्स वरूनच इफेक्ट कुठं करायचे काय नाही हे डायरेक्ट सांगू शकतो. ओके, मग तसं मला तसं सांगतो आणि असं जर म्हणलं तर असं देखील सोल्युशन समजावून सांगतो. ओके, धन्यवाद. या ठिकाणी आपण विद्यार्थी मित्रांनो थांबूया.